नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता जय हा शर्वरी समोर आलेला असतो. तर शर्वरी कडे बघत आता जय घाबरत घाबरत बोलू लागतो. तर शर्वरी म्हणते, काय झालं? तर आता जय म्हणतो, काही नाही. आणि जय जाऊ लागतो. पण पुन्हा जय थबकतो आणि मागे म्हणतो की मी अजून एक तुला सांगायचं आहे. आपण ना सक्सेसफुली अमृतधारा प्रॉडक्टचं लॉन्चिंग केलं, पण एका व्यक्तीचा खास उल्लेख करण्याचं माझ्याकडून राहून गेला आणि ती म्हणजे तू, असे आता जय बोलतो. आणि जय म्हणतो की ते म्हणजे शर्वरी परब तू. तर आता शर्वरीला धक्का बसतो आणि जय म्हणतो की लास्ट मोमेंटला लॉन्चिंगची जी आयडिया मिळाली, त्यामुळे फक्त आपलं प्रॉडक्ट वाचलं नाही तर ते लॉन्चिंगसुद्धा झालं. आणि जय म्हणतो एवढंच नाही तर कंपनीचं खूप मोठं नुकसानसुद्धा टळलं आणि कंपनीतर्फे तुला खरंच खूप थँक्यू, असे जय बोलतो. आणि जय म्हणतो की ॲक्च्युली मला तुला फक्त थँक्यूही म्हणायचं नाही तर तुझी माफीसुद्धा मागायची. आणि खरं तर मी दुपारीच थँक्यू म्हणायला पाहिजे होतं, पण जरा मला उशीर झाला आणि त्याबद्दल जय माफी मागतो. आणि जय म्हणतो तुझ्या आयडियासाठी थँक्यू. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की जे नुकसान झालं ते सुद्धा माझ्यामुळेच झालं ना. आणि जय म्हणतो की खरं तर यामध्ये तुझी चूक नव्हती, कारण या गोष्टी हँडल करण्याचा तुझ्याकडे आधी एक्सपिरियन्सच नव्हता. आणि जय म्हणतो की तुझ्याबरोबर मी एखाद्या अनुभवी व्यक्तीला ठेवायला पाहिजे होतं. जय म्हणतो चुका तर सगळ्याकडून होतात, पण आपण जर त्या चुकातून शिकलो नाही तर अजून मोठी चूक होते. आणि आपल्याला मिळालेली संधी हुकल्यानंतर सुद्धा तू थांबली नाही आणि त्यातून तुझी चूक सुधारली आणि ते सक्सेस करून दाखवलंस मिस शर्वरी परब. आणि जय म्हणतो की त्यासाठी आणि लगेच जय आता हात पुढे करतो. तर पटकन शर्वरी त्याच्या हातात हात देते आणि जय आता शर्वरीकडे एकटक नजरेने बघत हात सोडायला तयारच नसतो. आणि शर्वरी म्हणते की तू खरंच थँक्यू बोलायला आला होतास. आणि शर्वरी म्हणते तेही आत्ता? तर जय म्हणतो की नाही, ते तर उद्यासुद्धा मी ऑफिसमध्ये म्हणालो असतो. आणि जय म्हणतो की मला काकींना थँक्यू म्हणायचं होतं, बाकी काही नाही. लगेच आता शर्वरी म्हणते की ते पाठीमागे लपवलं ते काय आहे? आणि जय म्हणतो की अच्छा हे तर तुझ्यासाठीच आणलंय आणि तू एवढी छान आयडिया दिलीस म्हणून. आणि पटकन आता ते कागदात बांधलेलं पार्सल जय आता शर्वरीच्या हातात देतो आणि ते कागद बाजूला करताच तो वडापाव हातात घेऊन शर्वरी म्हणते, वडापाव? तर जय म्हणतो हो. अरे तुला तुझ्यासाठी काय आणायचं ना हे मला कळलंच नाही. आणि जय म्हणतो की तुला आवडताना वडापाव म्हणून घेऊन आलो. तर शर्वरी मोठमोठ्याने हसू लागते. जय आता अवाक होऊन शर्वरीकडे बघू लागतो आणि खाली बसून शर्वरी मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की शायनर, अरे कसं होणार रे तुझं? अशा वेळी ना लोक एकमेकाला द्यायला फुलं किंवा असे आता गुच्छे घेऊन जातात, बुफे घेऊन जातात, पण वडापाव देणारा तू पहिला असशील. आणि शर्वरी पुन्हा हसू लागते. आणि लगेच आता जय म्हणतो की असू दे ना, काही आणलं तरी प्रॉब्लेम आहे तुझा, यूजलेस. आणि जय जाऊ लागतो. तर पुन्हा शर्वरी जयला थांबवते आणि शर्वरी म्हणते की ॲक्च्युली मला वाईट वाटलं होतं तू मला थँक्यू म्हणाला नाहीस म्हणून. आणि मला हे देखील वाटलं होतं तर तू एक नंबरचा सेल्फिश माणूस आहे म्हणून. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पण ॲक्च्युली माझ्याकडून चूक झालेली, तू खडू जरी असला तरी लोकांच्या कष्टाची तुला जाण आहे. आणि थँक्यू माझ्या फेवरेट वडापावसाठी, असे आता शर्वरी जयकडे बघत बोलते. तर जय खुश होतो आणि लगेच आता गुड नाईट असे म्हणत जय तेथून निघून जातो. तर आता पायरीवर बसत शर्वरी वडापाव खाऊ लागते आणि म्हणते की शायनर कसला टकाटक आहे. आणि तेवढ्यात आता जय हा पुन्हा आता रात्र झाल्यानंतर घरी येतो. तर आता तिजू किचनमध्ये जागीच असती. तर तिजूकडे बघा जय म्हणतो की आई अजून तू झोपली नाहीस? तर आता तेजू म्हणते की नाही ना, अरे मला तुझी काळजी होती. अचानक तू डिनरनंतर गायब झाला आणि तुझा फोनही लागत नव्हता. तर आता जय म्हणतो मी काय लहान आहे का? तर तेजू म्हणते हो, आईसाठी मुलं लहानच असतात. आणि लगेच तेजू म्हणते की पण कुठे गेला होतास रे, मला तुझी काळजी वाटली. तर विचार करत आता जय म्हणतो की परबांकडे गेलो होतो. तर तेजू उठून जाऊ लागते. जय म्हणतो की कारण आपल्याला ना ती आयडिया भारी वाटली, पण ती आयडिया कुणाची होती ना हे आपल्याला अगोदर कळलंच नाही ना. आणि त्या एका आयडियामुळे आपलं कॅम्पेन वाचलं आणि त्या प्रॉडक्टचा आता ऑर्डरमध्ये सुद्धा खूप खप आहे आणि त्याला मोठा डिमांडही आला आहे. आता जय म्हणतो हे जिच्यामुळे झालं ना तिचं कौतुक करणं गरजेचं होतं. आणि तेजू म्हणते की अत्यंत हुशार मुलगी आहे आणि तिने डोकं खूप चालवलं, पण हे सगळं तू उद्या तिला ऑफिसमध्ये भेटल्यानंतर सुद्धा बोलू शकला असतास. आणि डिनर टेबलवरून असं अचानक गायब होण्याची काय गरज होती? तर जय म्हणतो गरज होती आई. आणि इकडे आता जय म्हणतो की आपण सगळे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होतो, पण जिच्यामुळे हे झालं तिच्या कानावर कौतुकाचे 4 शब्द देखील पडले नव्हते. आणि तेजू म्हणते की कौतुकच चाललं होते ना, जिकडे तिकडे शर्वरीच चाललं होतं. तेजू म्हणते की आणि तिची ही जबाबदारी होती, तिच्यावर जबाबदारी दिली होती ना. तर जय म्हणतो बरोबर आहे. जय म्हणतो प्रत्येकाच्या कामाचं कौतुक त्या वेळेसच करणं गरजेचं आहे आई.
आणि बाकी काही नसल्याचे जय बोलतो तर तेजू म्हणते चला, आणि मनातून तेजूला शर्वरीचा खूप राग आलेला असतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी शर्वरी ही आवरत असते आणि शर्वरीच्या डोक्यात विचार येतो की जय फक्त मला थँक्यू बोलला तर मी एवढी का खुश होते आणि तोही उशिरा बोललाय. आणि तेवढ्यात आसावरी शर्वरीकडे बघत तिच्याकडे येते आणि म्हणते की शेरू अगं काय झालं, आत्ता तुझा चेहरा खुश होता आणि मग आत्ता का पडला. आणि इकडे आता सकाळी जय आता त्याच्यावरून ब्रेकफास्टसाठी येतो. तर आता तेजू म्हणते की मी केलेला मेल वाचला की नाही. तर आता जय म्हणतो की वाचला ना. आणि आता तेजू म्हणते की मिसेस चौधरींचं इन्व्हिटेशन, बिझनेसला 50 वर्षे पूर्ण झाली आणि जाशील ना तू, आणि बिझनेसची सिल्वर जुबली आहे. तर जय म्हणतो की अगं मला वेळ मिळणार नाही आई. जय म्हणतो की तुला माहिती आहे ना अशा पार्ट्यांमध्ये मला इंटरेस्ट नसतो. तेजू म्हणते की ते खरं आहे, अरे पण आपला नवीन बिझनेस सुरू झाला आहे आणि मिसेस चौधरींचं मार्केटमध्ये नाव आहे, तेवढाच आपल्याला फायदा होईल. आणि आता इकडे गौतम हा ऑफिसमध्ये असतो. तर गौतमला आसावरीची आठवण येते आणि गौतम त्याची मोबाईलमध्ये आसावरीचा फोटो बघतो. पटकन आता विचार करत गौतम आसावरीला फोन लावतो. तर आता व्हिडिओ कॉल करताच आसावरी म्हणते की गौतम हे काय, ऑफिसमध्ये असताना तुम्ही काय फोन केला. तर गौतम म्हणतो की अगं लंच टाईममध्ये फोन केला आणि ना मला ना माझ्या मदर इन लॉचं जेवणाची टेस्ट आठवली. आसावरी म्हणते की हो का, मग मी मम्मीला फोन देते, तुम्ही तिच्याशी बोला. तर गौतम आता म्हणतो की आसावरी नको नको, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि त्यानंतर आता लगेच आसावरी म्हणते की मम्मी ना देवळात गेली आहे, बोल. तर आता गौतम म्हणतो तू ना जेवढी सिंपल दिसते तशी नाही आहे. तर तेवढ्यात समायरा आता दरवाजा उघडून गौतमच्या केबिनमध्ये येते आणि आता लगेच मोठ्या आवाजात गौतमला म्हणते की गौतम चलणार आहे जेवायला. तर गौतम म्हणतो नको नको तू जा, मी नंतर जेवेन. आणि तेवढ्यात आता आसावरी ही समायराचं बोलणं ऐकते आणि गौतमला म्हणते जा तुम्ही जेवायला. पटकन समायरा आता गौतमच्या एकदम खांद्या शेजारी येते आणि चेहऱ्याला चेहरा लावत म्हणते की आसावरी ताई आहे का. तर आता आसावरी म्हणते हो हो. समायरा म्हणते बघ ना गौतम माझ्याबरोबर जेवायला येत नाही आहे. आणि गौतम म्हणतो की हे बघ फोन मी केला आहे समायरा. तर समायरा म्हणते की तसेही तुम्ही दोघं दिवसभर बोलतच असता, आता मी त्याच्यासोबत जेवण करते. ते ऐकताच आसावरी म्हणते की मी नंतर कॉल करते आणि आसावरी फोन कट करते. फोन कट करता क्षणी गौतम आता समायरावर भडकतो आणि समायरा म्हणते की ती माझ्या बहिणीसारखीच आहे ना, म्हणून मी तिला म्हटलं की तो माझ्यासोबत लंच करेल म्हणे. तर गौतम म्हणतो की माझ्या लंचची तू काळजी करू नकोस. आणि त्यानंतर इकडे आता समायरा रडू लागते आणि समायरा म्हणते की मला काय माहिती तू आसावरीसोबत बोलतो, आणि मी बहिणीच्या नात्याने सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न करत होते ना. आणि लगेच आता भानावर येत गौतम म्हणतो सॉरी मी तुला बोलायला नको होतं. तर पटकन रडतच आणखी समायरा आता गौतमला मिठी मारते आणि त्याचबरोबर पुन्हा आता गौतमचा फोन खाली ठेवलेला असतो आणि पुन्हा पाठीमागून पाठमोऱ्या गौतमकडे बघत आता समायरा रडतच त्याच्या मिठीत येते आणि पुन्हा व्हिडिओ कॉल लावते. तर आता त्या व्हिडिओमध्ये समायराने गौतमला मिठी मारल्याचे आता आसावरी बघते आणि लगेच आता ते बघता क्षणी इकडे समायरा पुन्हा तेथून बाहेर निघून जाते. तर गौतम आता त्याच्या मोबाईलकडे लक्ष जाताच आता तो कॉल चालू असल्याचे आणि समोर आसावरी असल्याचे आता गौतमच्या लक्षात येते आणि गौतम म्हणतो आसावरी हे बघ तू काही वाईट वाटून घेऊ नकोस बरं का, ती समायरा कशी आहे ना तुला माहिती, तू प्लीज काही गैरसमज करून घेऊ नको. तर आसावरी म्हणते की हे बघा गौतम प्लीज तुम्ही तिला काही बोलू नका, कारण एक तर तेजस्विनी ताईने तुमचं आणि तिचं लग्न लावून द्यायचं प्रॉमिस केलं होतं, तेव्हा साहजिकच आहे तिचं मन दुखावलं असेल, तरी तुम्ही तिला काही बोलू नका. तर गौतम म्हणतो वा काय सॉलिड आहेस तू, दुसरी एखादी जर असती तर काय झालं असतं. पण लगेच आता गौतम म्हणतो की ठीक आहे तू म्हणते ना तर मी तिला नाही बोलणार, पण ती ना माझी डोक्यात जाते बरं का. तर आसावरी म्हणते ठीक आहे आणि आसावरी फोन ठेवते. तर आता गौतमला आसावरीचा खूप अभिमान वाटतो. आणि त्यानंतर आता इकडे शर्वरी ही जयला आता पार्टी मागते आणि त्याच वेळेस एका हॉटेलवरती आता जयने शर्वरीसाठी पार्टी ठेवलेली असते. तर सुंदर असा ड्रेस परिधान करून शर्वरी आता तिथे येताच आता काही गुंड शर्वरीकडे बघतात आणि शर्वरीची छेड काढू लागतात. एक गुंड आता
चारही गुंड शर्वरीला घेरतात आणि शर्वरी खाली पडते. तर तो गुंड आता शर्वरीचा चेहरा पकडतो, पण त्याच वेळी जय तिथे येतो आणि एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो. शर्वरी घाबरून आता जयच्या पाठीमागे लपते आणि जयच्या खांद्यावर हात ठेवते आणि जयने आता एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करताच ते गुंड पळून जातात आणि प्रेमाने आता शर्वरी जयच्या मिठीत आलेली असते आणि जयने शर्वरीची इज्जत वाचवलेली असते आणि दोघंही प्रेमाने एकत्र होऊन दोघांमध्ये झालेले असते प्रेम. आणि कसे वाटली शर्वरी आणि कसा वाटला जय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.